नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। सकाळीच आपण आपल्या हॉटेलचे मासे आणायला तर गेलो होतो, पण येताना आपल्या घरातल्यांसाठी सुद्धा मासे आणले होते। आणि हा आपण असा बॉक्स नेतो मासे आणण्यासाठी, जेणेकरून आपल्या गाडीत वास पसरू नये माशांचा। आणि इथे नवीन कापड आणण्यात आलं होतं आपल्या खळ्यात येणाऱ्या वावजडीच्या पाण्याला थांबवण्यासाठी। आणि आता एवढा पाऊस पडतोय ना, तुम्हाला तर माहिती आहे आपल्या शेडमध्ये पण पाणी येतं, त्यामुळे ही भराव टाकलेली जी माती आहे ना, आता यातनं आपली इनोवा येताना मुश्किलच आहे असं आपल्याला वाटलं होतं। म्हणून म्हटलं का आज इनोवाच बाहेर काढूया, बरेच दिवस स्टार्ट सुद्धा केली नव्हती। आणि गाडी जर आता बाहेर काढली तर पुन्हा शेडमध्ये लागेल की नाही ही शंकाच होती। तरी आपण गाडी बाहेर काढली आणि सरळ निघालो झारापच्या दिशेने, कारण हॉटेलवरती जायच्या आधी आपल्याला जायचं होतं बँकमध्ये एक चेक डिपॉझिट करण्यासाठी। आणि सध्या पाऊस तर एवढा तुफान पडतोय ना की काय बघायलाच नको। मी तर कधी बघितलं नव्हतं की पावसाळ्याच्या पहिल्या आठवड्यातच गटर पूर्ण भरून वाहतील एवढा पाऊस पडलाय। मग फायनली 5 मिनिटात आपलं बँकेतलं काम झालं, पण आपल्याला 5 मिनिटं अजून थांबावं लागलं बँकेच्या बाहेर, कारण पावसामुळे आपल्याला गाडीत जाता येत नव्हतं। मग तसंच आपण पावसातून धावत पळत येऊन बसलो गाडीत आणि गाडी काढली आणि सरळ आलो आपल्या घरी। आणि घरी आल्यावर सगळ्यात पहिले ती गाडी आत लावली आणि तुम्ही बघूच शकता एकदा गाडी बाहेर काढल्याने केवढा मोठा खड्डा झालाय तो। आता पुढच्या वेळी गाडी काढताना आधी आपल्याला या खड्ड्यात काहीतरी घातलं पाहिजे। आणि ही जी माती वरून वाहून खाली येते ना, ती या ग्रिल मध्ये सगळी अडकली आहे, त्यामुळे हे गटर आपलं चोकअप झालेलं आहे। तर आता ह्याला काहीतरी आपल्याला साफ करण्यासाठी आयडिया शोधली पाहिजे। सो फायनली असा होता आजचा आपला दिवस। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।